4 जून 2024 और लोकसभा चुनाव के नतीजों की जो शुरुआत हुई। परभनी 17 लोकसभा परभनी के चुनाव के नतीजे सुबह 7 बजे से जैसे ही वसंतराव नाईक मराठवाड़ा कृषि विद्यापीठ यहाँ पर शुरू किए गए, जिसमें शुरुआत से ही 31 राउंड की जो पूरी मतगणना थी उसमें से पहले राउंड से ही संजय उर्फ बंडू जाधव जो कि महाविकास आघाड़ी इंडिया अलायंस के उम्मीदवार थे, शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे के उम्मीदवार थे। मशाल उनकी चुनाव निशानी थी और उन्होंने शुरुआत से ही बढ़त बना ली थी। और उनको यहाँ पर परभनी लोकसभा में जिस तरह से राष्ट्रवादी शरद चंद्र जी पवार और शिवसेना और उसी के साथ भारतीय राष्ट्रीय कांग्रेस, तीनों का इंडिया अलायंस और दूसरे छोटे पक्षों को मिलाकर यहाँ पर शानदार परफॉर्मेंस रहा है। लगभग 1,43,061 वोटों से संजय उर्फ बंडू जाधव इन्होंने अपनी हैट्रिक पूरी की है। तीसरी बार वो यहाँ पर चुनाव जीतने में कामयाब हुए हैं और संसद पहुँचे हैं और काफ़ी ज़्यादा उनको लेकर शुरुआत से ही उनके जीत की यहाँ पर उम्मीदें जताई जा रही थी और ऐसे ही हुआ है। 34 उम्मीदवार थे चुनाव मैदान में, जिसमें से बाकी जो उम्मीदवार है उन्होंने जिस तरह से वोट लिए हैं वो कुछ इस तरह से 17 परभनी लोकसभा चुनाव में कुल 34 उम्मीदवार चुनाव मैदान में थे, जिसमें सबसे पहले नाम आलमगीर खान का था जो कि बहुजन समाज पार्टी से चुनाव लड़ रहे थे, जिन्होंने कुल मिलाकर 11,062 वोट यहाँ पर लिए हैं। पिछली बार भी 2019 के चुनाव में भी आलमगीर खान वंचित बहुजन आघाड़ी से चुनाव लड़ रहे थे और उन्होंने पिछली बार में 1,75,000 के करीब वोट लिए थे, लेकिन इस बार वो काफ़ी पीछे यहाँ पर नज़र आ रहे हैं। डिपॉजिट भी नहीं बचा सके अपना खुद का। तो वहीं पर जो दूसरे उम्मीदवार जिनका नाम लिस्ट में दूसरे नंबर पर आता है, संजय उर्फ बंडू जाधव, संजय जाधव जो कि शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे की पार्टी से वो लड़ रहे थे। मशाल उनकी निशानी थी और उन्होंने लगभग 6,13,043 वोट हासिल किए हैं, जो कि विजयी उम्मीदवार है संजय उर्फ बंडू जाधव। उनके बाद तीसरा नाम जो आता है कैलाश पवार का, जो बड़ी राजा पार्टी से थे, उन्होंने भी यहाँ पर 9,520 वोट हासिल किए हैं। डिपॉजिट जब्त हो चुका है। उनके बाद चौथे नंबर के उम्मीदवार गोवर्धन खंडागड़े बहुजन भारत पार्टी से थे, 15,395 वोट लिए। पांचवें उम्मीदवार और जो कि जिनसे यहाँ पर बंडू जाधव का फाइट जिनसे समझी जा रही थी, महादेव जानकर जो कि राष्ट्रीय समाज पक्ष के अध्यक्ष भी हैं और एनडीए के वो उम्मीदवार थे, भारतीय जनता पार्टी, अजीत दादा पवार राष्ट्रवादी और शिंदे शिवसेना गठ, इस पार्टी से वो थे और राष्ट्रवादी कोटे से ये सीट यहाँ पर छोड़ी गई थी महादेव जानकर को और यहाँ पर उनको 4,67,282 वोट ही मिले हैं और दूसरे नंबर पर वो रहे हैं। उसी के साथ दशरथ राठौड़ महाराष्ट्र विकास आघाड़ी 4,394 वोट। पंजाब डक जो कि एक जानी मानी शख्सियत है, मौसम के बारे में काफ़ी सटीक जानकारी वो देते हैं और वो चुनाव मैदान में थे वंचित बहुजन आघाड़ी से, जिन्होंने 95,967 वोट लेकर लगभग तीसरे नंबर पर उन्होंने वोट हासिल किए हैं इस चुनाव में। और उनके बाद राजन सिरसागर जो कि भारतीय कम्युनिस्ट पार्टी के उम्मीदवार थे, 6,649 वोट उन्होंने हासिल किए हैं। उनके बाद जो उम्मीदवार थे विनोद अंबोरे, बहुजन मुक्ति पार्टी से विनोद अंबोरे थे, 2,041 वोट उन्हें मिले हैं। उनके बाद में जो उम्मीदवार लिस्ट में है श्रीराम जाधव, जय सेवालाल बहुजन विकास पार्टी के नाम से 3,628 वोट उन्होंने हासिल किए हैं। शेख सलीम शेख इब्राहिम ऑल इंडिया मजलिस बचाओ पार्टी से थे, 2,619 वोट हासिल किए हैं। सैयद इरशाद अली जो कि सोशल डेमोक्रेटिक पार्टी एसडीपीआई के उम्मीदवार थे, 4,344 वोट लिए हैं। उनके बाद जो उम्मीदवार लिस्ट में है लेडीज़ उम्मीदवार संगीता गिरी जो कि स्वराज शक्ति सेना से थी, 2,339 वोट उन्होंने हासिल किए हैं।
उनके बाद जो नाम लिस्ट में अगला है, अनिल मुदगुलकर अपक्ष उम्मीदवार थे, 3,533 वोट लिए हैं। अगले उम्मीदवार अर्जुन भिसे जो कि अपक्ष थे, 6,923 वोट हासिल किए हैं। अगले उम्मीदवार अबा साहेब कदम अपक्ष उम्मीदवार, 3,891 वोट हासिल किए हैं। उनके बाद जो अगले उम्मीदवार हैं, कारभारी मीथे अपक्ष उम्मीदवार है, 4,276 वोट इन्होंने लिए हैं। अगला उम्मीदवार देवाजी कामड़े अपक्ष, जो कि उन्होंने 11,060 वोट हासिल किए हैं। किशोर ढगे जो कि अपक्ष उम्मीदवार थे, 5,480 वोट हासिल किए हैं। उन्हीं के बाद में किशोर कुमार शिंदे जो कि अपक्ष उम्मीदवार थे, जिन्होंने 6,548 वोट हासिल किए हैं। कृष्णा पवार अपक्ष उम्मीदवार, 10,154 वोट। गणपत भिसे अपक्ष उम्मीदवार, 3,604 वोट। गोविंद देशमुख अपक्ष उम्मीदवार, अगले उम्मीदवार समीर दूधगांवकर जो कि गणेशराव दूधगांवकर के लड़के हैं, उन्होंने भी अपक्ष चुनाव यहाँ पर लड़ा है और 11,056 वोट उन्होंने हासिल किए हैं। सैयद सत्तार अजीज जो अपक्ष उम्मीदवार थे, उनको भी यहाँ पर 2,650 वोट मिले हैं। सुभाष जावड़े अपक्ष उम्मीदवार, 3,549 वोट। ज्ञानेश्वर दही भाते जो कि अपक्ष उम्मीदवार थे, 3,385 वोट मिले हैं। कुल मिलाकर 34 उम्मीदवारों में ये पूरे वोटिंग का जो शेयर है वो आपके सामने रखा गया है। और इसमें जो इस बाजी मारने वाले इंडिया अलायंस के उम्मीदवार संजय उर्फ बंडू जाधव, जिन्होंने 1,34,061 वोटों से शानदार हैट्रिक यहाँ पर की है। आप देखिए ये रिपोर्ट। प्रथम तुमचं अभिनंदन। या विजयाचं श्रेय तुम्ही कोणाला देणार? ह्या विजयाचं श्रेय माझ्या सगळ्या परभणी लोकसभा मतदारसंघातील मतदारांना. एकूणच या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जातीवाद पाहायला मिळाला. त्यांच्याकडून जो प्रचार केला गेला त्याला काय उत्तर आहे आता? त्याला काय उत्तर नाही, त्यांना त्यांचं उत्तर दिलं ना जनतेनं. पुन्हा त्याला काय उत्तर देत बसायचं आपण? ज्यांनी जातीवाद केला त्यांना जनतेनं नाकारलं, सरळ बघितलं आपण. त्यामुळे जातीवादावर आणि धर्माच्या नावावर एखाद्या वेळेस ठीक होतं पूर्वीच्या काळात, पण आता जातीपातीच्या नावानं राजकारण करून मतं मिळत नसतात. सर्वसमावेशक असंच राजकारण करावं लागतं. ज्याला निवडणुका लढायच्यात जिंकायच्यात त्यांनी सगळ्याला घेऊनच चालायची भूमिका ठेवली पाहिजे. जातीच्या नावावर मतं मागितल्यानंतर जसं आज पराभवाला समोर जावं लागलं त्यांना, तशाच पद्धतीची भूमिका मतदार हा ठरवत असतो. या निवडणुकीमध्ये मुस्लिमांना तुम्हाला मोठ्या प्रमाणात केली, उजागर केली, मुस्लिमांनी केली, मराठा समाजानं केली, मागासवर्गीय समाजानं केली, जे माझ्यावर प्रेम करणारा ओबीसी वर्ग आहे त्यांनी केली. मी असं विशेष वर्गानंच केली असं नाही म्हणणार, सगळ्यांनाच केली. त्यातल्या प्रामुख्याने ह्या लोकांनी पुढाकार घेऊन केले. त्यांचा आपण आभार मानलेच पाहिजेत, त्यांचं नाव घेतलंच पाहिजे. काय मामा? 100%. परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास 1.5 लाखाच्या मताधिक्यानं आघाडीचे उमेदवार ठाकरे गटाचे बंडू संजय जाधवजी हे जवळपास 1.5 लाखाच्या फरकानं या ठिकाणी मताधिक्याने निवडून आलेले आहेत. त्यामध्ये आघाडीचे जे घटक पक्ष आहेत, काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी पक्ष असेल आणि इतर जे छोटे मोठे पक्ष आहेत, जे फार मोठ्या प्रमाणात आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये, जवळपास सर्वच मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी खूप जिद्दीनं नेटानं काम असं केलेलं आहे. आणि त्यामुळं आमची मदतसुद्धा त्यांना खूप झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा तशीच त्यांना मदत केलेली पवार गटाच्या. आणि खूप मोठा परिणाम यावेळेस आपल्याला दिसून येतो. बंडू जाधव ज्यावेळेस भाजपकडून उभे होते त्यावेळेससुद्धा एवढं मताधिकार त्यांना मिळालं नव्हतं. परंतु आघाडीकडून जर उमेदवार होता उद्धव ठाकरेंनी जेव्हा सेक्युलर पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे, सेक्युलर आघाडीमध्ये राहिलेलं आहे, त्याच्यामुळे एवढं फार मोठ्या प्रमाणामध्ये मताधिक्य त्यांना आजपर्यंत मिळालेलं आहे. नरेंद्र मोदी यांची सभा झालेली,
त्यांनी माधव जानकरांच्याबद्दल असं बोललं की हे माझा लहान भाऊ आहे आणि मी ह्याला दिल्लीला घेऊन जाणार आहे. ते आता हां ते दिल्लीला गेले. मग नरेंद्र मोदीजींनी त्याला दिल्लीला नेतील आता न्यायालय काढायचं. भारत जोडो यात्रेचा परिणाम हे दिसत आहे मराठवाड्यामध्ये. पूर्ण देशामध्ये म्हणजे देशामध्ये राहुल गांधीजींनी जे काही दोन्ही यात्रा काढल्या, न्याय यात्रा काढली, सुरुवातीला भारत जोडो यात्रा काढली, त्याचा परिणाम पुऱ्या देशामध्ये झालेला आपल्याला बघायला मिळालेला आहे. आणि पंतप्रधान मोदीजीबद्दल जे काही पक्ष सोडून स्वतःच्या नावाचा जो काही गौरव केला, त्यांना जो काही असाला, त्याचासुद्धा परिणाम सर्वसामान्य जनतेवर झालेला आहे. आज शेतकरी त्रस्त आहे, सर्वसामान्य जनता महागाईमुळे त्रस्त आहे. पण याचा कुठेही उपयोग त्यांनी ह्या ठिकाणी केलेला नाही. फक्त रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये कसे काही कोणी एका समाजामध्ये दुही कशी निर्माण करायची याचा प्रयत्न भाजपने फार मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे. आणि त्याचासुद्धा फटका त्यांना आता बघायला मिळालेला आहे. सर्वसामान्य जनता ही महाराष्ट्रापर्यंत आतापर्यंत जी सत्ता वर्षानुवर्षे राहिलेली आहे ती छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराचा हा महाराष्ट्र आहे. आणि त्या विचारानंच आतापर्यंत सर्वच मतदारांनी त्यांनी घेतलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये भविष्यातसुद्धा आघाडीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही. अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह का शुक्र है। सबसे पहले हम लोग अल्लाह का शुक्र अदा करेंगे। और ये इलेक्शन के अंदर परभनी के विद्यमान खासदार संजय उर्फ बंडू जाधव को गिराने के वास्ते देश के पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आए और उसी तरह महाराष्ट्र के सीएम एकनाथ शिंदे साहब और दोनों डिप्टी सीएम, इन लोगों ने पूरी ताकत लगा दी। पूरे धन का प्रयोग बढ़ करके उन्होंने ये सोचा कि उम्मत मुस्लिमा पैसों के बल पे हम लोग वोट लेंगे, हम लोग डरते सिर्फ और सिर्फ अल्लाह से। इन लोगों ने हर तरीके की चालें चली। कहीं दोगले लोगों को खरीद कर ये बताना चाहा कि इन्होंने कि हम लोग मुसलमानों को खरीद सकते करके। हम वो कौम है सूखे पत्ते खाकर, खजूर की गुठलियां खाकर जिंदगी गुजारने वाले, चंद पैसों के टुकड़ों के खातिर हम लोग बिकने वाले नहीं है। उन लोगों ने अपनी चालें चली मगर अल्लाह ने अपनी चाल चला। और आप लोगों ने देखा शहर के अंदर किस तरह कई लोगों को खरीदने की कोशिश करे, मगर उम्मत मुस्लिमा, मैं सलाम करता हूं हमारे उलमाए दीन को, उन्होंने अपने बयानात में उम्मत को एक जगह लाने के वास्ते जद्दोजहद करे और पूरे मुल्क के अंदर उम्मत मुस्लिमा एक जगह आकर बेलौज किसी के शर्मिंदा ना होते हुए किसी तरह हुकूमत को इख्तिदार से हटाने के वास्ते पूरे उम्मत मुस्लिमा ने जद्दोजहद करे। काफ़ी सारी जात धर्म के लोगों ने एक जगह आकर बंडू जाधव को यहाँ से जीत दिलाए और मैं तमामी उम्मत मुस्लिमा का शुक्रगुजार हूँ कि उन्होंने हमारे आवाज़ पे लब्बैक कहा। लब्बैक कहकर इस आज जो जीत है इसके अंदर तमामी उम्मत मुस्लिमा का बढ़ चढ़कर हिस्सा रहा। नरेंद्र मोदी की जब इन लोगों ने अपनी चालें चला कि देश के अंदर हिंदू मुस्लिम कई दिनों इन्होंने ये चला है कि किस तरह हिंदू को डिवाइड करे, मुसलमान को डिवाइड करे। महाराष्ट्र के मराठाओं ने और मुसलमानों ने बता दिया कि मुल्क हमारा एक है और एक रहेगा। उमेदवार श्री संजयजी जाधव यांनी आज या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विजयाची हॅट्रिक या ठिकाणी केलेली आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या सर्व त्यांचं मी आज या अभिनंदन करतो। परतूर मंठ्याच्या वतीनं आज आम्हाला इथं म्हणजे परतूर आणि मंठा या मतदारसंघातून आम्ही जवळपास 28,000 मतांचं मताधिक्य आम्ही या मतदारसंघातून दिलेलं आहे। मी पुनश्च एकदा सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करेल आणि निश्चितपणे या नव्या पर्वाची सुरुवात या इंडिया आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण देशात जे इंडिया आघाडीला या ठिकाणी यश संपादन झालेलं आहे, हे यश संपादन झालेलं पाहता मी आज निश्चितपणे सांगू शकेल की या ठिकाणी हे सत्ता परिवर्तनाची लाट आहे आणि या देशात नक्कीच तुम्हाला लवकरच इंडिया आघाडीचं सरकार या ठिकाणी पाहायला मिळेल। धन्यवाद। निश्चितपणे आज काँग्रेस हा मोठा भाऊ आहे। काँग्रेस महाराष्ट्रातही जवळपास आमच्या पक्षाच्या 13 जागा आणि अपक्ष एक विशाल पाटील
जे आहेत ते काँग्रेसचेच आहेत. असे एकूण 14 जागा त्या महाराष्ट्रात काँग्रेसने पटकावलेल्या आहेत आणि त्यासोबतच उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या 10 जागा, शरद पवार साहेबांच्या 7 जागा अशा महाराष्ट्रात हे समीकरण या ठिकाणी झालेलं आहे. आणि ह्या आपल्या जिल्ह्याला इंडिया आघाडीचं सरकार बनल्यानंतर परभणी जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळावं या अनुषंगानं निश्चितपणे आम्ही आमचे होणारे भावी पंतप्रधान श्री राहुलजी गांधी साहेब यांना निश्चित विनंती करू की आम्हाला परभणी जिल्ह्यातून संजय जाधव यांना आपण मंत्रिपद देऊन आमच्या तालुक्याच्या, आमच्या जिल्ह्याच्या विकासासाठी हातभार लावावा. धन्यवाद. सर्वप्रथम मी हे सगळ्या परभणी जिल्ह्याच्या सगळ्या नागरिकांना मनपूर्वक त्यांचा जाहीर आभार मानतो की त्यांनी सर्व समाजाने एकत्र येऊन माननीय संजयजी जाधव उर्फ बंडू जाधव यांना भरघोष 1,83,000 मतांना निवडून दिला. मी सगळ्या जनतेचा जाहीर आभार मानतो आणि विशेष करून मी आलेला आहे गंगाखेड मतदारसंघातून. या मतदारसंघातून आम्ही बंडू बासला भरघोष मतांना आघाडी दिली आणि ज्या पद्धतीनं बंडू बासनं आपल्या जिल्ह्यामध्ये जे काम केलेले आहे त्या कामाच्या जोरावर आज त्यांनी हॅट्रिक मारली आणि आजपासून इथून पुढे आम्ही बंडोबासच्या खांद्याला खांदा लावून काम करणार. आणि मी बंडोबासला एक शुभेच्छा देतो की आज ते हॅट्रिक होऊन आज तिसऱ्यांदा खासदार झाले, सत्ता यावं आणि बंडोबास हे कॅबिनेटमध्ये मंत्री म्हणून व्हावं हे माझे बंडोबासला द्यावं शुभेच्छा. तिसऱ्यांदा खासदार बंडू जाधव साहेबांनी करून मोठ्या प्रमाणात विजय मिळवलेला आहे. या विजयाबद्दल काय सांगणार? नाही, विजय तर निश्चितच होतं साहेबाचं, विजय तर निश्चितच होतं साहेबाचं. पण कसं आहे, शेवटी राजकारण आहे. इलेक्शन जवळ आला त्या टायमाला काय झालं, जातीवादचं इलेक्शन झालं. ओबीसी वेगळे झाले आणि मुस्लिम समाज, मराठा समाज व इतर समाज काही साहेबाकडे राहिले. आधी इलेक्शन चालू झालं, जेव्हा प्रचार चालू झाला थोडं विकासावर चाललं. त्याच्यानंतर काय झालं, एकदम जातीवादीवर इलेक्शन झालं पूर्ण. पण असं होऊ नये, जातीवर इलेक्शन होऊ नये असं म्हणजे आता ओबीसी एकीकडं, मराठा एकीकडं, मुस्लिम एकीकडं, इतर समाज एकीकडं असं होऊ नये. जे झालं ते आता ते झालं ते चला आता पुढचं बघू आता काय करू. पण साहेबाची तर लीड येणारच होती. आता परभणी विधानसभामध्ये आम्ही बसलो होतो. परभणी विधानसभामध्ये कमीत कमी 50,000ची लीड साहेबाला. आता हे साहेबाला कमी पूर्ण तिकीट यायला 1,60,000 1,70,000 पर्यंत साहेबाची सीट निघाली असं निश्चित पक्का झालेलं आहे. आता साहेबाचं विजय नक्की होतं. आमचे साहेब सिनियर आहे, साहेब सगळ्या बरोबर सगळ्याला घेऊन चालतात. गरीबाला सगळ्याला दुःखात सुखात कुठं पण. आणि साहेबापैकी काय जात भेद काहीच नाही साहेबापाशी. साहेब मोकळे मनात येतं आणि आपल्या साधारण ऐटवाड्याने हात दाखवले तर साहेब गाडी थांबून त्याला बोलतात. विजय झालेला आहे साहेबांचा. विजय तर निश्चितच होतं ना, ते तर निश्चित होतच ते होतात. आता कोणी किती म्हणू द्या, आता कोणी म्हणू लागले ते 10 लाख मतदान ओबीसी ठीक आहे, ओबीसीचं मतदान 10 लाख सगळं साहेबाचे सगळं चांगलं आहेत ना. विजय तर निश्चितच होतं साहेबाचं, 100% निश्चितच होतं साहेबाचं. पण कसं शेवटपर्यंत आता शेवटीच करतात ते पेंटा खुल्या कोणी काय पण लागले लागलं. पण आम्हाला इतकी खात्री होती की साहेब 1,51,000चा आकडा काटणार आणि त्याच्यावर जाणार म्हणून जाणारच होते साहेब. अशी पक्की गोष्ट होती. साहेबाचा विजय झाला. सगळ्याला आभार. आणि पूर्ण परभणी जिल्ह्याच्या मतदारसंघाचे जितके पण नागरिक आहेत, जितके पण मतदार आहे, सगळ्याचं अभिनंदन. साहेबाला मतदान केलं त्याच्याबरोबर सगळ्याचं धन्यवाद, सगळ्याला अभिनंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र. मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार बंडू जाधव साहेब यांच्यावर तिसऱ्यांदा या परभणी लोकसभातल्या मतदारसंघातल्या मतदारांनी अभूतपूर्व विश्वास ठेवून पुन्हा महाविकास आघाडीला यश दिलेलं आहे आणि बंडू जाधव साहेबांचा तिसऱ्यांदा विजय झालेला आहे. आणि या विजयामध्ये राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, शिवसेना, उद्धव ठाकरे गट असेल, या सर्वांचा आणि या परभणीतील शेतकरी मतदार, मराठा मतदार आणि मुस्लिम मतदार बांधव यांना
मी धन्यवाद देतो, कारण यांच्या मतामुळं बंडू जाधव साहेब मताधिक्यानं निवडून आलेले आहेत आणि हे जरांगे पाटलांना आम्ही खूप खूप अभिनंदन करतो जरांगे पाटलाचं, की जरांगे पाटलाचा या यशामध्ये सिंहाचा वाटा आहे. मैं मुन्ना पटेल, आपका शुभचिंतक. माननीय खासदार साहब को आपके परभनी वासियों ने सबको प्रेम दिए, भारी से भारी वोटों से चुन के लाए. इसके वास्ते आपका हार्दिक शुभकामनाएं. आपके बॉस की खासदार की पूर्व बॉस को चुन के लाया, तीसरी बार हार्दिक करा बॉस को. समाज का तहे दिल से शुक्रिया. हर समाज ने मिलकर बॉस को चुन के लाया तीसरी बार. अब सबका तहे दिल से शुक्रिया. मैं मुन्ना पटेल, आपका शुभचिंतक. आज जो परभनी के लोकसभा के इलेक्शन का रिजल्ट आया है, मैं आप सभी को मुबारकबाद देना चाहता हूँ. मीडिया को भी सबसे पहले मुबारकबाद देना चाहता हूँ. और जो परभनी में आज जो बंडू जाधव साहब जीत केवल मतलब जीत ही गए, हैट्रिक हो गई बॉस की, मैं सभी को मुबारकबाद देना चाहता हूँ. ये सभी तमाम समाज के लोगों की जीत है ये, और बंडू जाधव सभी के लिए आगे आते हैं और सभी के लिए बहुत अच्छी बात है कि आज बेहतरीन अपनी जीत हो गई. और सभी समाजों को बहुत बहुत मुबारकबाद. आने वाले दिनों में बॉस परभनी के लिए और अच्छा करेंगे. और पहले भी बॉस करते थे, पर कुछ लोगों ने गलत फहमी करे थे, ये छोड़ दो, पर बॉस तो बॉस ही रहते. हैट्रिक हो गई बॉस की, ये बॉस को बहुत बहुत मुबारकबाद और परभनी के तमाम जनता को मुबारकबाद. और असल मसला है कि ये चला कि अलग मसले ऐसे चले कि मुसलमान फतवे निकाल रहे. कुछ लोग क्या बोल रहे कि मुसलमान फतवे निकाल रहे. भाई फतवे किस पे निकाले? बंडू जाधव साहब कौन है? अस्टिकर साहब कौन है? फतवे हम तो हिंदू समाज के हमारे भाइयों के वास्ते लिखा रहे ना. ये सबसे बड़ा मैसेज गंदा चला. इसीलिए मराठा समाज, हर समाज ने, मुस्लिम समाज ने अपने ताकत के साथ वोट डाल के आज बंडू जाधव साहब जीत गए, लगभग जीत ही गए. इसीलिए मैं सबको मुबारकबाद देना चाहता हूँ.